वाहतूक महामंडळात कार्यरत असलेल्या एका आगळ्यावेगळ्या कर्मचाऱ्याची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 7 फूट उंची असलेल्या अमीन अहमद अन्सारी यांच्या शारीरिक व्याधींची दखल घेत खुद्द मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले. आता अमीन यांची बसमधील कसरतीतून सुटका होणार असून त्यांना त्यांच्या उंचीला साजेशी नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमीन अन्सारी यांची उंची 7 फूट आहे, तर सर्वसाधारण बसच्या छताची उंची अवघी 6.39 फूट असते. यामुळे ड्युटीवर असताना अमीन यांना दिवसाचे 10 तास मान वाकून आणि कसाबसा रस्ता काढत प्रवाशांना तिकीट द्यावी लागत. बसची रचना त्यांच्या उंचीसाठी अत्यंत गैरसोयीची असल्यानं त्यांना सतत मानदुखी, पाठदुखी आणि झोप न मिळणे अशा समस्यांनी ग्रासले होते. अमीन हे चंद्रयान गुट्टा येथील रहिवासी आहेत. 2021 मध्ये त्यांचे वडील जे कचगुडा आगारात हेड कॉन्स्टेबल होते. त्यांच्या निधनानंतर अमीन यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. सुरुवातीला त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी प्रयत्न केला, मात्र शारीरिक चाचणीत यश न मिळाल्यानं त्यांना मेहंदीपट्टणम आगारात कंडक्टर म्हणून रुजू व्हावं लागलं. अमीन यांची व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचली. याची दखल घेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांना अमीन यांच्यासाठी सोयीस्कर भूमिका शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक VC सज्जनर यांनी अमीन यांना बसमधील ड्युटीतून मुक्त करून आउट ऑफ डेझिग्नेशन ड्युटी देण्याचे आदेश दिले आहेत. महामंडळानं दिलेल्या माहितीनुसार अमीन यांना आता अशा ठिकाणी काम दिलं जाईल जिथे त्यांना सतत वाकावं लागणार नाही. यामध्ये बस पास विभाग, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यालय किंवा महामंडळाच्या इतर प्रशासकीय कामांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाईल. बसमध्ये काम करताना मला सतत मान वाकवून राहावं लागत होतं. हे माझ्या आरोग्यासाठी खूप त्रासदायक होतं. बसची रचना माझ्यासारख्या लोकांसाठी बनलेली नाही, असं अमीन अहमद अन्सारी म्हणाले.